शुभ सायंकाळ सर्वांना. जय हरी. नमस्कार. कोणाकोणाला झोपेतून उठल्याच्या नंतर खूप छान सरप्राईज भेटतं, जसं की मला भेटलेलं आहे. मी म्हटलं थोडंसं झोप घ्यावा, झोपले तर मुलांनी सगळं घर अस्तव्यस्त करून टाकलं होतं. बघा तुम्ही, हे मी आता बेड व्यवस्थित केलाय, नाही तर हे पूर्ण असं काढून आणि खाली फेकलेले होते. हेच नव्हे तर हे बघा डबे वगैरे असं खाली आणून ठेवले घरामध्ये. का बरं काय माहिती, काय खेळायचं होतं. घड्या घालून ठेवलेले, कपाटामधले कपडे त्यांनी बाहेर काढून टाकले, ग्लास असे फेकले, असं खूप पसारा केला. आणि तेच नव्हे तर इकडं झालं सगळं करून, तर शेवटी बाहेर जाऊन भांडणं करत होते. चला बघा, माझा पण खूप पसारा पडलेला आहे. पाऊस आलेला होता, मी डायरेक्टली कपडे असे आणून टाकलेले होते आणि जेवण केलं. भांडे घासायची जीवावर आली तर असं सोडून दिलं होतं. आता तेही आवडणार आहे मी. बघा त्यानंतर हॉल पूर्ण असं स्वच्छ केलेलं आहे. आता बघा तुम्ही, आधी किती पसारा होता ना, आता बघा तरी पण मला घर झाडून घ्यायचं आहे. तर आधी आता पूर्ण घर झाडून वगैरे घेते आणि त्याच्यानंतरच मग पुढचं काम बघते. कारण की संध्याकाळच्या आधी झाडू मारायचा असतो, तरीही लेट झालंय. कारण की 5च्या नंतर झाडू मारत नाही असं म्हणतात. आता वाजलेले आहे 6:30. असं कुणाकुणासोबत होतं नक्की सांगा. सगळं असं पटकन स्वच्छ असे घर झाडून घेतलेले आहे. फॅन बंद कर रे. आणि झाडायचं म्हटलं की इतकं झाडायला अरे बापरे विचारता सोय नाही. कारण की खूप पसारा आहे आमचं झाडण्यासाठी आणि तो तर सगळा तेवढा क्लीन करावा लागतो. आता बराच आवरलेला आहे, कपडे वगैरे सोयीला लावलेले आहेत. हे सगळं क्लीन झालंय. आता राहिलेले आहेत फक्त भांडी. तर बघा तुम्ही, आणि खूप गरम होतंय आज पण. हे पूर्ण इकडचं पण झाडावं लागतं. हे बघा आता तिकडचं झालं सगळं झाडून. तर गडबड झाल्यामुळे मी खूप फास्ट असं मी दुपारी घासलेले भांडे पूर्ण आधी लावून देते, त्यानंतरच मग दुसरे भांडे घासणार. हे दुपारी घासून ठेवलेले भांडे आहेत. तर चला आधी सगळं स्वच्छ असं भांडे घासून घेते. हे सगळे स्वच्छ धुवून घेतलेले भांडे आहेत. त्यानंतर मी सगळी भांडे क्लीन तर पूर्ण भांडे असे मी क्लीन करून घेतलेले आहेत. आता किचन वगैरे आवडून घेते. हे असं होतं, थोडं जर एखाद्या दिवशी म्हटलं ना असं थोडं रिलॅक्स व्हावं, आराम करावा तर खूप
दुपारी झोपत नाही आणि ज्या दिवशी झोपले त्या दिवशी खूप काम लागतात. आता बघा लगेच झालेला आहे दिवाबत्तीचा पण टाइम, संध्याकाळचा दिवा लावण्याचा पण टाइम झालेला आहे. हे घेतलं मी पूर्ण क्लीन करून. आता तोंडात पाय देवाचा दिवा लावून नंतर चहा करणार. चला तर फ्रेश झालेले आहे. आता दिवाबत्ती करायचं, देवपूजा वगैरे करायची संध्याकाळची. बघा भांडी वगैरे मी क्लीन करून ठेवले, किचन पण पूर्ण आवरलेलं आहे. आता चहा करणार आहे. दिवाही लावलेला आहे मी देवाचा. चला दिवाबत्ती ही झालेली आहे. आता मस्त छान कडकपैकी मस्त चहा करून पिणार आहे, कारण की फुल झोप झाली पण डोकं खूप भण असं गरगर फिरतंय. तर माझ्यासारखी कोणाकोणाला चहा आवडते तर नक्की सांगा. बाय बाय, भेटूच अशा नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.